होळी रे होळी, पुरणाची पोळी. या सर्वांनी पुरणपोळी खायला. पण होळी तर कालच होती म्हणसाल. तरी सुद्धा होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि धुलिवंदनच्या सुद्धा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आम्ही सासू सुना मस्तपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक करत होतो आणि बाहेर इकडे चिल्लर पाटी खेळत होती. स्वराजचे बाबाच त्याच्यावरती लक्ष ठेवायला होते. आणि बघा, स्वराजला मंदिरात आणलं की तो फक्त खडीसाखरवरती त्याचं लक्ष असतं. पहिली तो जाऊन खडीसाखर खातो आणि नंतर देवबाप्पाच्या पायात सुद्धा पडतो डोकं टेकून. एवढा गुणी बाळ आहे आमचा. आणि इकडे आईंनी मस्तपैकी होळीची तयारी केली आणि आम्हाला दोघींना बोलावून घेतलं. म्हटलं राहिले नाही तो स्वयंपाक तसाच राहू द्या, आधी इकडे पूजा करा आणि पाया पडून जा परत. आणि मस्त आम्ही इथे पूजा केली. आधी ताईंना मान दिला. तर मोठ्या जाऊबाई येत म्हटल्यावरती थोडासा मान तर दिलाच पाहिजे त्यांना. आणि नंतर नाही म्हटलं आता पाणी घाला कोणीतरी 5 फेरा. तर मी म्हटलं ताईंना तुम्हीच घाला. मग घालत होता आणि मग म्हणतात खूपच चटके लागतायत ग. मग म्हटलं आता एवढी मोठी होळी पेटवली तर चटके तर लागणारच ना. आम्ही मागे बघा, आम्ही बोंबा ठोकतोय, गुड्डू, मी आणि स्वराज. आम्ही बारीकच आहोत अजून. मी सुद्धा त्यांच्यामध्ये मिक्स होऊन जाते आणि सर्व मला माझ्या ताई आई सर्वजणी मला बारीकच समजतात आणि ते मला पाहिजे तसं आम्हाला एन्जॉय करून देतात आमच्या घरचे सुद्धा. आणि इकडे बघा, आई सुद्धा मस्तपैकी चिल्लर पार्टीकडे बघून आमच्याकडे बघून हसत होता. आता आम्हाला लास्टला एक रील तुम्हाला पाहायला भेटेल, ती बनवायची होती म्हणून इकडे सर्वांना एकत्र करत होती मी. पण स्वराज तर नुसताच पळत होता बाबा. त्याला बोंबा ठोकायला शिकवल्या पण तो नुसताच तोंडावरती हाणून घेत होता. आणि व्हिडिओ माझे होच काढतात. ते म्हटले तुमचं चालू द्या, मी व्हिडिओ शूट करतो. पुरणाची पोळी बाबन्याला संध्याकाळी त्याचं दिसतील मंगळवारी.